नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत पतंगराव पोले, मुक्काम पोस्ट आडोळ, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली यांच्या प्लॉटवर। तर मित्रांनो, आपण पाहूया की याच्यावर अगोदर करप्या आला होता आणि करप्या आल्यानंतर शेड्यूल चालू होतं आपलं स्प्रेडिंगचं। पण स्प्रेडिंगच्या शेड्यूलमध्ये आपण करपा हे तिसऱ्या शेड्यूलमध्ये देतो, म्हणजे ड्रेंचिंगच्या तिसऱ्या शेड्यूलमध्ये। तर याचं पहिल्या शेड्यूलवर शेड्यूल चालू होतं, त्यावेळेस दुसरं शेड्यूल चालू होतं, त्यावेळेस करप्या दिसू लागला। तर पतंगरावजी साहेबांना काय केलं की करपा दिसायला म्हणले साहेब, आणि इमिजिएटली आपल्याला करप्याचं सोल्युशनचं मटेरियल द्या। तर करपा सोल्युशनचे मटेरियल दिलं। तर ते औषध कसं होतं सांगता का तुम्ही? पेट्रोल सारखं होतं, लाल, पेट्रोल सारखं लाल होतं, अर्धा लिटर। तर ते पेट्रोल सारखं लाल आपण औषध, त्याच्यामध्ये काय होतं, कॅल्शियम पॉलिसल्फाईड होतं, त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं। कॅल्शियम काय करतं, फंगल इन्फेक्शनला रोखतं। आणि सल्फर काय करतं, सल्फर हे बुरशीनाशक आहे। तर सल्फर म्हणजे कॅल्शियम आणि सल्फर हे दोन्हीचं कंबाईन कशाने केलं, पोटॅशियम हायड्रॉक्साईडने केलं। तर पोटॅशियम हायड्रॉक्साईडची क्रॉसिंग आणि कॅल्शियम पॉलिसल्फाईड ह्या चारी रासायनिक घटक हे केमिकलमध्ये आणले, आणि केमिकलचे घटक आपण ऑर्गॅनिकमध्ये त्याचं सोल्युशन निर्माण केलं, आणि हे लॅबमार्फत, आणि लॅब फॉर यूजचं मटेरियल आहे ते। तर त्याचं सोल्युशन निर्माण करून आपण तो स्प्रे इथं घेतला, आणि तो स्प्रे इथं घेतल्यानंतर आज तुम्ही हळद पाहू शकता, आपल्या हळदीवर कुठलंच क्रॉप नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। आता काही प्रॉब्लेम आहे का साहेब? आता सध्या काय प्रॉब्लेम नाही। फुटव्याची व्यवस्था, आता फुटव्याचंच काही वेगळं घ्यावं लागते का? नाही, फुटव्याचं काही वेगळं घ्यायचं नाही। आता आपल्या ड्रेंचिंगमध्ये आहे ते सगळं, बाकीचं काही अडचण नाही। फक्त पानावर बघा तुम्हाला काय दिसतंय का? हे ते जुनं पान, हां, ते जुनं पान, नवीन फ्रेश आहे। म्हणजे ट्रीटमेंट आपली समाधानकारक वाटली ना? समाधानकारक वाटली। ठीक आहे, धन्यवाद। चला या इकडे नामदेव। नाही सारखं हे असं विचारलं, असं काय झालं, उपटा त्याला हे बहुतेक ते फंगल इन्फेक्शन आहे, सडलं, हां, फंगल इन्फेक्शन आणि कंद सडण। तर हे आता आपण ड्रेंचिंग किती दिवस झाले करून? परवा दिवशी। हां, ड्रेंचिंगमध्ये दिलेले मटेरियल का हे नवीन, नाही ती आळी नाही आहे, ती ही दावण आहे, आळी नसते याची। फंगल इन्फेक्शन हे दावण आहे, म्हणजे शिदड। हां, हे दावणा म्हणजे गांडूळ, हे गांडूळ आहे, ही आळी नाही। हे फंगल इन्फेक्शन, याच्यात हे इन्फेक्शन असतं, आळी नसती। म्हणजे याच्यात 3 प्रकार येतं। आळी म्हणल्या हुमणी, कंद सडण म्हणल्या फंगल इन्फेक्शन, आणि दुसरी गोष्ट करांडून टाकणं। आता हे जे आपण ड्रेंचिंग केली ना, त्यानं काय होत असतं, इकडे बघा, इथं तुम्हाला दिसतं, ड्रेंचिंग केल्यामुळे काय होतं, इथून पांढऱ्यामुळं फुटायला सुरुवात झाली। म्हणजे हे झाड आपलं वाचू शकत होतं। इकडे बघा, इथून फुटायला सुरुवात झाली, सगळं लूज ती झालं, इथं तर सडलं ना, इथं काही संबंध नाही। पण इथून आता ही ज्योत धरणार, ह्या मुळ्या खाली जाऊन इथून ही ज्योत धरणार, आणि आपलं झाड परत हिरवं होणार, परत हिरवं गेले असते, नंतर झालं असते। तर ते पुरा, त्याच काही अडचण नाही, पुन्हा लागू शकते। हा, लागू शकते, मुळे आहेत नाही काय, याला मुळे रूट झोन चालू झाला आपल्या याच्यात। प्रत्येक ड्रेंचिंग मध्ये आपण ह्युमस घेतो, त्याचं कारण काय की रूट झोन चांगला राहाव, मुळे चांगला राहाव। आणि आता हे त्याचा फुटवा आहे, याचाच फुटवा आहे हे। त्याच्यामुळे स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल जर व्यवस्थित असेल तर समजा थोडे प्रॉब्लेम असतात ते बचू शकते, बचू शकते। ते काय प्रॉब्लेम थोडेफार असले तरी कव्हर होऊन जातात। आता हे बघा, हे जे दिसायले ना, हे तर पूर्ण फंगल इन्फेक्शन आहे। बेन बारीक आहे, पण फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे। जे पान पिळायला लागलं ना, तिथं इकडं बघा, हे वाटल्यास उपटून पहा तुम्ही। हा, उपटा। त्या मुळ्या काळ्या पडल्या। आता त्याला जसे नवीन मुळ्या फुटायलात ना, फुटल्या होत्या का, तसे याला बी नवीन मुळ्या फुटल्या ह्या। पांढरी मूळ नवीन असती, ही काळी मूळ जी पांढरी पडली, पांढरी असती तर ती काळी पडली, काळी पिवळी पडली की याचं काय होतंय, फंगल इन्फेक्शन याला चाटायला लागतंय। त्याच्यामुळे मग ह्याला न्यूट्रिशन मिळत नाहीत।
आता तिथं ड्रेंचिंग वाजतंय का? लावा वाजते. ड्रेंचिंग केल्यामुळे ते त्याला न्यूट्रिशन पास होतील. हे आपण म्हणले पुंजाने भरू नका आणि पुंजाने सगळे वावरानच लागले हो. कोणते? तुम्ही म्हणून लागले ना गवत भरून टाका जाऊ नका उचलून. हां हे अशी या टाकायची. हे आपण नाही का तुम्ही म्हणले नेमलेलं गवत टाका जाऊ नका उचलून. नाही एखादं दुसरं लागतंय पण याचा खात होत आहे ना. आता समजा सगळे चिटकत नसतं, एखादं चिटकत आहे. समजा आपण काढलं नेमकंच आता आणि लगेच पाऊस आला तर ते चिटकू शकतंय ते उपटा. बघा त्याला जारवा किती. फायदा होते का? हा फायदा होत आहे ना. मिरची नाही. आता याचा मागच्या ड्रेंचिंग मधली एक ड्रेंचिंग होऊन किती दिवस झाले? आता ही परवा दिवशी ड्रेंचिंग केली. परवा दिवशी केली आणि स्प्रे केला एक. स्प्रे केला. आता 3 स्प्रे बाकी आहेत. हो 3 स्प्रे बाकी आहेत. ठीक आहे. आता दुसऱ्या शेड्यूलला आपण परत नाही 4 दिवस झाले. दुसऱ्या शेड्यूलला आपण परत याचं कंद सडण आणि कंद फुगवायचं म्हणजे शेंग परिपक्व व्हायचं मटेरियल घेऊन. आहेत का बरोबर पहा बरं. कुठे आहेत? थोडेसे कमी येतं. 1 2 3 4 4 5 तरी पाहिजे आपल्याला. त्याला फुटव्यासाठी तुम्ही 1260 घेतलं का? नाही ना तुम्ही सांगितलं नाही. 1260 घ्या. किती हे क्षेत्र? आपल्या याच्यातच भागत नाही का? नाही क्षेत्र किती? 1 एकर. 1 एकर तर तुम्ही 10 किलो आणा आणि 5-5 किलो सोडून द्या 2 वेळेस 8-8 दिवसाच्या फरकानं. या चार्जिंगच्या पंपानं सोडावं लागेल. नाही ड्रीप नाही ना. ड्रीप नाही काय ते कुठं पडतं. सोडा पंपानं. वर अडकत असेल. नाही काटन घ्यायची ना आता. काटन घ्या. 2 केली. काटन घ्या. इकडून या बर गाड्याला तिकडून त्या बर गाड्याला. नाही तर मध्ये सोडा काय अडचण नाही. मध्ये बी मुळे आल्यात. एवढे तर नुकसान करते का? नाही एवढ्यानं काय होत नसते. चालतंय बारीक सारी. आता याच्यावर सावली पडली ना ऑटोमॅटिक जिरून जाणार. बरं याला आता डवराव माती लावा का नाही? नाही फुटवा नाही आधीच माती लावू नका. महाग ते आपण जे माती लावली ना त्याच्यामुळे फुटवा थोडा कमी दिसायला आहे. मधलं अंतर थोडं कमी आहे आणि पुन्हा माती लावली फुटवा यायच्या अगोदर त्याच्यामुळे कंद गेला खोल. आणि कंद जर खोल गेला तर फुटवा वर यायला जाचक जातो. त्याच्यामुळं माती फुटवा आल्याशिवाय माती नाही लावायची. फुटवा आल्यावर माती तुम्ही किती बी लावा. आता इकडे बघा इथं जर माती नाही लागली तर इथं फुटवा पहा किती. नामदेव कडीला माती लागली नाही तर फुटवा पहा किती. किती फुटवा आहे. फुटवा न येण्याचं कारण असतं की आपला कंद मध्ये अगोदरच खोल टाकतात बाया. माती मसार असती आणि त्याच्या पुन्हा अजून वरून मातीला आपण लावतो. म्हणजे ते कंद जातो 6 इंच खाली. मग 6 इंच खाली जर गेलं ना तर अगोदरच पावसाळ्यामध्ये टेम्परेचर कमी असतं. मग टेम्परेचर समजा कंदाला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नवीन फुटवा त्याच्यातून जनरेट होत नाही. मग 6 इंच जर खाली कंद आपला गेलेला असला तर त्याला उष्णताच मिळत नाही ना टेम्परेचर. मग टेम्परेचर नाही मिळालं तर त्याच्यातून नवीन फुटवा कसा जनरेट होणार नाही. मग असं ही जी तुम्हाला अवस्था दिसते ना ही कडीनं पहा बाबा सगळ्याला फुटवे भरपूर आहेत कडीनं. कशामुळे येतं? कारण कडीला माती लागली नाही ना. माती लागली नाही म्हणून भरपूर फुटवे येतं आणि मध्ये आपल्याला फुटवे कमी दिसतात. याचं कारण काय की माती जास्त लागली. हे ऊसावाल्याला माहित असते. समजा ऊसाला आपण माती कधी लावतो? आम्ही ऊस घेत नाही. नाही पण ऊसाला माती कधी लावतात माहिती का? ज्यावेळेस फुटवे भरपूर झाली तर त्यावेळेस आपण माती लावतो. तसं ते महत्वाचं. त्याच्यामुळं माती लावायची फुटवा आल्यानंतर कमीत कमी एका कंदाला 4 तरी फुटवा यावं. कमीत कमी एका कंदाला 4 तरी फुटवे यावं. त्यावेळेस आपण माती लावा. तोपर्यंत लावू नका. आता समजा झालं पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. पण आता येईल का नाही जागेवर? नाही येत आहे. असं काय नाही थोडंफार होणारच आहे. लेट का होईना पण फुटवे लेट हो ना. मग लेट होत आहे. मग लेट झाल्यानंतर काय होतंय? मी करता येत नाही आता. नाही आता काय करणार?
तर जे झालं ते झालं, आता काय करणार.